आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते, टेका गुंतवणी राहते. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी. वस्तीकर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी. शरण एका जनार्दन तैसे ऐसे असता भयकवन. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी. समचरण सरोजन सांद्रणीला बुदाबम जगननि हितपाणी मंगणं मंगलानं. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका. कलावज्ञ जीव धरार्थावतारं कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रं. कलानीशवादा तनोदार्भदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. आजत्रया जननी देवाची ये. आजत्रया जननी देवाची ये. आजत्रया जननी देवाची ये. आजत्रया जननी देवाची ये. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्य त्रयजननी देवाची. आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभी होते लोका.
मृदंग श्रुती देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करो सकला हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून पुण्य बाळा चालवे सकला नम म्हणू विठ्ठला पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेविकता निवडलेला अभंग. ज्ञान म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, प्रेम म्हटल्यानंतर नामदेव महाराज, वैराग्य म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज आणि शांती म्हटल्यानंतर एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट प्रकारचा अभंग सेविकता निवडलेला. एकत्र या ठिकाणी जमलेले आहात. एक वाक्य सांगेल की भाग्य दैन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषे यदा वै अज्ञान हित कृत मोह मदांधकार नाशम विदाय हित दुदयते विवेक. एक जन्माची नाही तर अनंत जन्माची पुण्य सामुग्री एकत्र यावी लागते. त्यावेळेस असा हा योग, असा हा सत्संग आमच्या जीवनात प्राप्त होत असतो. सताम संग इति सत्संग. जो झंतांचा संग करतो, जो सत्याचा संग करतो याला सत्संग म्हणतात. आणि ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र जमलात, ज्या आमच्या आजी सावित्रीबाई एकनाथराव जाधव यांच्या प्रथम वर्षश्राद्ध पुण्यस्मरण ज्या निमित्तानं आपण सर्व मंडळी एकत्र जमलेली आहात, हे कीर्तन पुष्प आजींच्या चरणावरती समर्पित करण्याचा योग ज्या परिवाराने माझ्याकडे दिला, आमचे परमस्नेही परम आदरणीय माझ्यावर नितांत जीवापार प्रेम करणारे आमचे ज्यांना आपण तात्या बोलतो, अंकल असतील, या तात्यांचं प्रेम आहे की या प्रेमास्तव या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला आणि तुम्हा सर्व श्रोत्यांचं दर्शन करण्याचा योग मला प्राप्त होतोय. ज्योतिरामजी जाधव तात्या यांच्या योगानं हा एवढा सत्संग या ठिकाणी होतोय ना. अभंग सोपा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे. अभंग सुंदर लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला कीर्तन कळेल. सहजरित्या नाथ बाबा या अभंगामध्ये चिंतन करतात की वाक्य बोलतोय ना, तर वाक्य बोलत असताना याचा वाक्य प्रचार. एखादा व्यक्ती आहे, नमस्कार नमस्कार याते काल एक वाक्य बोललो मी, अहंकार सुद्धा सात्विकतेमध्ये सुद्धा कधी कधी आम्हाला अहंकार आठवतो ना दादा. या अभंगामध्ये नाथ बाबा दर्शवतायत काय आहे, पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतवणी राहते. भाव याच्यातला लक्षात घ्या, कारण भाव या ठिकाणी नाथ बाबांना प्रगट करायचा तो वेगळा भाव आहे, लक्षात घ्या. कधी कधी काय झालं, रात्रीची वेळ होती, काल रात्री सहजरित्या अंकल आम्ही चर्चा करत असताना एक वाक्य आठवलं मला. अंकलजी मुंबईमध्ये गेले, इस्कॉन मंदिरात गेले बरं का, आणि त्या ठिकाणी दर्शन केल्यानंतर सहजरित्या मंदिराच्या बाहेर पडत होते. मी वाक्य कशाशी बोलतो फक्त ध्यानात लक्ष ठेवा. ज्यावेळेस एक महात्मे त्या ठिकाणी दरवाजात उभारलेले होते, इस्कॉन मंदिराचा नियम होता, प्रत्येकाच्या हातामध्ये तुळशीची माळ आणि जोडी दिली जायची. प्रत्येक व्यक्ती लाईन मध्ये येत होता. ते महात्मा प्रत्येकाला सांगत होते की बाबा, केवळ एक माळ जप तुम्ही घरी गेल्यानंतर करा, परमात्माचं नामचिंतन करा. ज्या वेळेस सहजरित्या एखादा व्यक्ती त्या ठिकाणी अंकल आले, कालचंच वाक्य बोलले मला, ज्या वेळेस जवळ आले, जवळ आल्यानंतर त्यांनी सांगितलं ते महात्मा अंकलजीच्या हातामध्ये तुळशीची माळ आणि ती पिशवी ज्यावेळेस देतात ना, नाम जप करण्यासाठी ज्यावेळेस जोडी हातात दिली जाते, त्यावेळेस अंकलजीला ते हात जोडून सांगतात की बाबा तुम्ही एक माळ जप करा ना. अंकलजी बोलले बाबा मी एक माळ नाही, मी दररोज 51 माळा जप करतो. वाक्य नीट ऐका. या बोलण्यामध्ये सुद्धा कदाचित आम्हाला अहंकार दिसतो, पण सात्विकतेत केलेला अहंकार आहे. नीट वाक्य ऐका. जसं हे उदाहरण जसं आहे की बाबा मी एक माळ नाही बाबा,
मी 51 माळा जप करतो, याचाच अर्थ असा आहे सात्विकतेमध्ये आलेला अहंकार जिथे आम्हाला प्रगट होतो. परंतु योग असा आहे सात्विकतेत आलेला अहंकार सुद्धा कदाचित आम्हाला प्रगट किंवा आम्हाला कळायला पाहिजे. जसं नाथ बाबा हा जसा एक प्रकारचा भाव आहे, तसं नाथ बाबा या अभंगामध्ये भाव दर्शवतायत. कोणता? ते अंगणात आलेला पक्षी ते का गुंतून राहते, का गुंतून राहत असतील बाबा? भाव आहे ना, प्रश्न आहे ना, प्रश्न आहे. प्रत्येकाचा प्रश्न असू शकतो, आमचाही प्रश्न आहे. मग एखादा व्यक्ती आहे जसा पक्षी कोण आहे? नीट ऐका. नाथ बाबांना पक्षी या शब्दाचा अर्थ सांगत असताना पक्षी दुसरं कोणी नाही आहे. पक्षी हा एक देहरूपी पक्षी आहे. वाक्य ऐका. व्यावहारिक दृष्टीनं जर नाथ बाबा अभंगाचं चिंतन करायचं आपण या अभंगाचं ठरवलं तर व्यवहारामध्ये आम्ही अंगणामध्ये काय टाकलं जातं दादा? अंगणामध्ये काही दाणे टाकले जातात ना, आणि ते दाणे टाकल्यानंतर एखादा पक्षी येतो, चिडिया येते, चिमणी येते, ते दाणे चोगते ना. एक एक दाणा चोगत असते म्हणजेच खात असते. खाल्ल्यानंतर त्या अंगणाला त्या दाण्याला केवळ माझच म्हणून बसत नाही बरं का. वाक्य नीट ऐका. त्या अंगणामध्ये चिमणी येते, खाते, मनसोक्त खाते, तिला बंधन नाही. किती खाते आम्हालाही माहित नाही. पोट भरून ज्या वेळेस ती चिमणी ती दाणे खाते ना, खाल्ल्यानंतर त्याच अंगणाला चिमणी कधी माझा अंगण आहे म्हणून बसते का? नाही बसत. पण वाक्य नीट ऐका. हा देहरूपी जीव आहे. हा जीव मात्र साधारण अवस्थेमध्ये मनुष्याला एवढा देह प्राप्त आहे, आणि प्राप्त असलेला बुद्धी परमात्म्याने आम्हाला सुंदर दिली, विचार श्रेणी आमच्याकडे दिली, तरी सुद्धा आमच्याकडे विचार नाही आहेत. पण पक्षाच्या स्वरूपामध्ये नाथ बाबा उदाहरण देतात की एखादा पक्षी जर कदाचित या ठिकाणी येत असेल, तो दाणे खात असेल, आणि दाणे खाल्ल्यानंतर सहज तो आपल्या मार्गाने मार्गक्रमण करत असेल, तो कधीही आणि कुठेही गुंतून राहत नाही. पण एकमेव मनुष्य जीव असा आहे की तो बंधनामध्ये अडकतो. कसा? शास्त्रकार सांगतात एक आहे अहंता आणि दुसरी आहे ममता. ममतेमध्ये व्यक्ती बंधला जातो. कसा बंधला जातो? आम्ही कीर्तनात बसलो, पण कदाचित तुम्हाला माहिती आहे 11 ते 1 कीर्तन होतं. आम्ही देवतीवाले माणसं आहे ना बाबा. महाराज आता बघितलं तर 12:30 वाजतायत, कुणाला जायचं ना, मग अर्धा तास कीर्तन करणार आहे का तुम्ही? नाही, आम्ही बनलेले आहोत, आम्हाला वेळ आहे. घरी आम्ही कुणाला तरी टायमिंग दिलेला असतो. ममता ही बंधनाला कारण आहे, आणि एकदा का बंधनामध्येच ममतेमध्ये व्यक्ती जुडला रे जुडला की त्याची संसाराची निवृत्ती होत नसते. शास्त्रकार सांगतात संसार या शब्दाचा अर्थ आहे सम्यक संसरण करोति इति संसार. नदीच्या प्रवाहासारखा संसार आहे. आम्हाला संसार करण्याची गरज पडत नसते, संसार आपोआप होत असतो. ऐका, एक व्यक्ती नाथ बाबाकडे गेला, नाथ बाबाकडे गेल्यानंतर लक्ष देऊन कळेल तुम्हाला, नीट लक्ष देऊन ऐका. ऐका मी काय बोलतोय ते बरं का. नाथ बाबाकडे एक व्यक्ती गेला, जगद्गुरु नाथ बाबांना विचारलं, बाबा विनंती आहे तुम्हाला, काय आहे सांगा म्हणे. संसारामध्ये तुम्ही पक्षासारखं राहायचं म्हणताना त्याच्या पुढचं उत्तर देतो मी, नीट ऐका. समुद्र इतका विशाल असतो ना, समुद्र माहिती आपल्याला, एवढा विशाल समुद्र आहे, पण त्या विशाल काय समुद्रामध्ये 2 उदाहरण देईन तुम्हाला मी. एक समुद्रामध्ये असलेलं कमळाचं फूल आहे, ते कमळाचं फूल विशाल काय समुद्रामध्ये असताना सुद्धा ते समुद्रात लिप्त असतं की अलिप्त असतं? पाण्यापासून लिप्त नाही, ते अलिप्त आहे. बरोबर आहे. पाण्यामध्ये कमळ जरूर आहे, पण त्या कमळामध्ये पाण्याचा संबंध नाही. पाण्यामध्ये कमळ आहे मान्य आहे, विशाल काय समुद्र आहे, पण पाण्याचा संबंध त्याच्याशी येत नाही ना. कमळ जसं त्या पाण्याशी संबंध ठेवत नाही, तसा आमचा हा जगजीव, आम्ही या संसारामध्ये मृत्यू लोकामध्ये आलेलो आहोत. संसारामध्ये सुद्धा एक उपमा दिली, कसं राहावं तर निश्चित एक पक्षासारखं राहावं. ठीक आहे, नाही तर त्याच्या पुढचं कमळासारखं राहावं. आणि जरही आम्हाला कळत नसेल तर मग आमची नैया या पाण्यात समुद्र रूपी म्हणजेच संसार रूपी नैयेमध्ये ज्या दिवशी आम्ही विराजमान होतो तर नैया बुडाल्याशिवाय राहत नाही. या पाण्यामध्ये या संसार रूपी सागरातून तरुण जायचं असेल तर रामचरित्रात तुळशीबाबा सांगतात मन कसं पाहिजे. मनरूपी नाव आहे, देहरूपी संसार आहे, आणि मनरूपी नाव कशी असली पाहिजे. निर्मल मन जन सो मोही पाहावा, मोही कपट छल छिद्र न भावा. कशी असली पाहिजे? निर्मल अंतकरणाची नाव असली पाहिजे. त्याच्या पुढचं उत्तर आहे का. समुद्र विशाल आहे, आणि विशाल समुद्रामध्ये एक नाव आहे.
आणि त्या नावेला कितका टोक आहे? सुई सुई माहिती आहे ना आपल्याला? सुई सुई लक्ष आहे ना तुमचं? सुई आहे. सुईच्या टोका इतकं विशाल काय समुद्रामध्ये असलेल्या विशाल काय नावेला, जहाजेला सुईच्या टोका इतकं छिद्र आहे. नाव बुडेल का? बुडेल? बुडेल. निश्चित हो साहेब, बुडेल. निश्चित बुडेल. तुम्ही बोला नाही गेले ना? बरोबर आहे. तुम्ही मला तू कोरोना घेऊन आला का काय? लांब 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 साहेब दिसायले ना. नाही आम्ही नाही. नाव बुडेल ना? मला माहिती आहे नाव आता बुडणार नाही, मान्य आहे ना मला. विशाल काय समुद्रामध्ये विशाल काय नाव आहे, मान्य आहे. लगेच समुद्रात नाव बुडणार नाही, पण एक वेळ अशी येईल की ती नाव समुद्रात बुडाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या पुढचं उत्तर आहे का? निर्मल मन जनसो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. कपट रूपी नावेला सहज सुईच्या टोका इतकं जरी छिद्र असलं ना दादा, तर ती एक दिवस नाव पाण्यात बुडल्याशिवाय राहणार नाही. तसं हे अंतकरण हा देह आहे. या संसार रूपी सागरामध्ये ही नौका आहे, आणि या मनरूपी नौकेला जर कपट छल क्रोध काम लोभ ईर्ष्या द्वेष अहंकार दंभ हे इत्यादी रूप स्वरूपाचं जर केवळ सुईच्या टोका इतकं छिद्र जरी अंतकरणाला असेल, मनाला असेल ना, तर हे मनरूपी नाव सुद्धा संसार रूपी सागरात बुडून गेल्याशिवाय राहत नाही. मग या संसार रूपी सागरातून तरुण जायचं असेल तर अगोदर अंतकरण निर्मळ करावं लागेल. आणि अंतकरण निर्मळ केलं असेल तर नाथ बाबांना साधक मंडळी म्हणू लागली, बाबा मग राहावं कसं? उत्तर दिलं ना तुम्हाला. राहायचं असेल तर पक्षासारखं राहा, राहायचं असेल तर त्या समुद्रामध्ये असलेल्या कमळाच्या फुलासारखं राहा. या कमळाच्या फुलासारखं राहायचंय ना, त्याच्यात ही 4 प्रकार पडतात. नीट आहे का? आमचा परमार्थ 2 वर्ष झालं कोरोनाला सर्वांना माहिती आहे. वेगात बोलतोय पण लक्ष देऊन ऐकलं तर कळेल माझं. नीट आहे का? काय बोलतोय ती मी काय वाक्य सांगतोय? 4 प्रकार माणसाचे पडतात. किती? 4 प्रकार. पहिला वर्ग आहे अंतकरणामध्ये विषय आहे, बरं का? अंतकरणात विषय आहे आणि बाहेर सुद्धा विषय आहे. माणसं 4 प्रकारचे असतात. तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहात हे तुम्ही ठरवा. ऐका, अंतकरणामध्ये विषय आहे आणि बाहेर सुद्धा विषय आहे, एक वर्ग. दुसरा वर्ग आहे अंतकरणामध्ये काय आहे? परमार्थ आहे. अंतकरणात परमार्थ आहे, बाह्य रंगात विषय आहे. दुसरा वर्ग आहे अंतकरणात परमार्थ आहे आणि बाह्य रंगात सुद्धा परमार्थ आहे. हा तिसरा वर्ग. आणि नीट ऐका, अंतकरणामध्ये विषय आहे पण बाह्य रंगात परमार्थ आहे. वाक्य कळतात ना? 4 वर्ग झाले. कोणते कोणते झाले सांगाल? तुला कशाला बोलवले? आम्हाला सांगायला लावल्यानंतर तुला कशाला बोलवले? आमचं ऐकायचं काम आहे, तुझं सांगायचं काम आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. नीट ऐका, डबल सांगतो. पहिला वर्ग असा आहे अंतकरणामध्ये विषय आहे, बाहेर सुद्धा विषयच आहे. दुसरा वर्ग आहे अंतकरणामध्ये विषय आहे पण बाह्य रंगात परमार्थ आहे. त्याला कोण? ते असे माणसं कोण? अंतकरणात विषय आहे, बाहेरही विषय आहे, ते संसारी जीव आहे, ज्याला मूढ म्हणतात, मूर्ख म्हणतात. नीट ऐका बरं का? ज्याच्या त्याला मूढ म्हणतात, मूर्ख. अरे ज्याच्या अंतकरणातही विषय आणि बाह्य रंगातही विषयच आहे ना, बरोबर आहे? मूढ म्हणावं त्याला. दुसरा वर्ग आहे ज्याच्या अंतकरणात विषय आहे पण बाह्य रंगात परमार्थ आहे. कोण असं वाटतं तुम्हाला? आमच्यासारखी माणसं. आमच्यासारखी माणसं म्हणा, काय हरकत आहे? आम्हाला महाराजासारखी माणसं. अंतकरणात विषय बाबा. आता कीर्तन करायला तुम्हाला सांगायचं लागलं ना, अंतकरणात विषय आहे पण ढोंगी बाहेरून आम्ही दिसणारे परमार्थिक आहोत. दादा नीट उत्तर आहे का? मी काय बोलतो शब्दाकडे लक्षात घ्या. बाह्य रंगाने आमचा परमार्थ दिसतो पण अंतरंगातला परमार्थ आमच्याकडे दिसत नाही रे दादा, आमच्याकडे कमी आहे. हा एक वर्ग झाला. 2 वर्ग झाली. तिसरा वर्ग आहे ज्याच्या अंतकरणात परमार्थ आहे आणि बाह्य रंगात सुद्धा परमार्थ आहे. तो साधूही नाही आणि जीवही नाही. तो त्या स्थितीला पोहोचलेला आहे. मला जास्त वेळ घ्यायचा नाही. जीवदशेतून ब्रह्मदशेला पोहोचलेला वर्ग म्हणजे ज्याच्या अंतकरणातही परमार्थ आहे आणि बाह्य रंगातही परमार्थ आहे. आणि 4था वर्ग असा आहे ज्याच्या अंतकरणात परमार्थ आहे पण बाह्य रंगात विषय. यालाच संत म्हणतात विठाला 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 असं का? ज्याच्या अंतकरणात परमार्थ आहे पण बाह्य रंगात विषय. साधू आणि संतांचं लक्षण वाक्य ऐकलंय आणि या शब्दाशी बोलतो मी, जास्त वेळ घेत नाही चालणार. तुला वाक्य नीट ऐका. ज्याच्या खऱ्या शुद्ध अंतकरणामध्ये परमार्थ आहे
पण बाह्यरंगामध्ये विषय आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. तुम्ही ज्या जन्मभूमीमध्ये ज्या परिसरात राहता, नाथबाबांची जन्मभूमी. ऐका, नाथबाबा ज्या ठिकाणी राहतात, पैठण, नाथबाबांचं चरित्र मी तुम्हाला काय सांगावं दादा. नाथबाबांचा संसार इतका सुंदर होता, बरोबर आहे. बाह्यरंगामध्ये संसार संतांचा असतो, पण अंतःकरणात ज्यांनी परमार्थ ठेवला ते केवळ संत असतात, लक्षात ठेवा. संतांची व्याख्या आहे. पण आमचं उलट झालं. सांसारिक जीवाचं कसं झालं माहिती आहे. मी पहिल्याच वाक्यात बोललो, अंतःकरणात विषय आहे, पण बाह्यरंगाने परमार्थ म्हणजे बनावटी लोक तुम्हाला भावतात, बरोबर आहे. बनावटी लोक भावतात. जेवढा दिसाय भारी महाराज, बरोबर आहे. आता मी तर कुठल्याच अँगलनं तुळशीराम महाराज, कुठल्याच अँगलला महाराज वाटत नाही. कुठल्या अँगलनं वाटतो सांगा. दिसाय बारीक, कलर बघितलं तर काहीच नाही, सारखे आपण तुला सारखीच विषयच नाही, बरोबर आहे. कुठल्या रंगाला महाराज वाटतो. उद्या फेटा बांधला म्हणजे महाराज दिसतो असं ना. बाह्य रंगाने नाही ना दादा. पण लोक बाह्य रंगाचा परमार्थ लोकांना आवडत असतो, पण खरा परमार्थ ज्याच्या अंतःकरणात शुद्ध आणि निर्मळ परमार्थ आहे आणि बाह्य रंगाने संसार होत असतो. चरित्र सांगत बसत नाही. नाथबाबा असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, आदी करून संतांनी संसार केला. मी म्हणत नाही केला नाही, संसार केला, पण अंतःकरणामध्ये त्यांच्या परमार्थ होता. बाह्यरंगाने संसार होता. कसा होता. कमळ हे समुद्रात राहतं दादा. याचा अर्थ संघही आहे, संगी असून तो निसंगी आहे, बरोबर आहे. तसं संसारामध्ये संत राहतात, पण संघ संसाराचा असून सुद्धा आम्हाला निसंग दिसतात. यालाच संत म्हणतात. मग नाथबाबा सांगतात, बाबा संघ आमच्या संसाराचा नाही असं नाही, संसार करू नका असं नाही, पण तो संसार बाह्यरंगाने होत असतो. अंतःकरणामध्ये संसार ज्या दिवशी आम्ही स्थापन करतो ना, त्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये मेल, विक्षेप, आवरण हे दोष निर्माण होतात. आणि त्याच्या उत्तर ऐका. मग मत्सर आमच्या जीवनात येतो. मत्सर या शब्दाचा अर्थ माहिती. तुळशीराम महाराज, मत्सर या शब्दाचा अर्थ बाबा सांगतो तुम्हाला. मत्तः सरति इतिस मत्सर. वाक्य कळतं ना. मत्सर कशाला म्हणतात. नीट वाक्य ऐका. बाहर से काटे वो मच्छर, भीतर से काटे वो मत्सर. बाहेरच्या बसलेल्या मच्छराला आम्ही हाताला मारू शकतो, पण अंतःकरणातला जो मत्सर आहे ना, हा मत्सर तुम्ही मारू शकत नाही. याला अशा संतांची संगती असावी लागते. एकाने प्रश्न केला, बाबा असा मत्सर नष्ट करण्यासाठी जर संत संगती मिळाली तर अशा संत संगतीमध्ये मी बोलतोय, मी केवळ वैष्णव असू द्या, संत असू द्या, साधू असू द्या, महात्मा असू द्या, जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही. कारण का. एकदा संतांची भेट, एकदा त्या संतांचं आलिंगन, एक संतों की सन्निधी जीवन को परिवर्तित कर देती है. केवळ एक क्षण जरी संतांची संगती झाली तर जीवन परिवर्तन होत असतं. मग आम्हालाही आमचं जीवन सफल करून घ्यायचं असेल तर अशा वैष्णवाची संगती, अशा संतांची संगती आमच्या जीवनात आली पाहिजे. मी बोलतो असं नाही, मला वाटतं प्रमाण आहे. सांगेल तुम्हाला. सुपला जन्म सुपला जन्म
अंतरापासून आवडे जाई अंतरापासून आवडे जाई अंतरापासून आवडे जाई याला येतो मला गायला येत नाही ना मी असाच म्हणतो तानू तानू काय करू आवडे जहारी ही कोणाला आवडतात त्याला कोण आवडतात हे आवडतात दादा हे आवडतात ना मग अशा संतांची संगत मिळाली दादा तर जीवन सफल होतं रे दादा वाक्य नीट ऐका मग अशा संत संगतीमध्ये आम्हाला सुद्धा सहवास मिळतो ना दादा मी एक वाक्य आता थोडंसं वेगळं पडतंय पण मी एक सहज वाक्य संघ आला म्हणून एक वाक्य बोलतो आणि अभंगाकडे येतो वाक्य नीट ऐका आमच्याही जीवनामध्ये अशी संगती मिळाली ना तर काय होतं दादा लक्षात घ्या अशी संगती म्हणजे कशी अशी आता आम्हाला तर अशी संगती नको वाटते एक जण मला येता येता बोललो काल काय तुम्ही माझी माणसं म्हणून बोलतो ना सहज माझ्या मित्राचे वडील एक्सपायर झाले मी गेलो जात असताना धोतीवर नव्हतो बाबा मी धोतीवर नव्हतो मग धोतीवर आता आमचं धर्माचं कार्य आम्हाला माहिती आहे साम दाम दंड भेद कधी कधी जगावं लागतं सारखं असं राहिलं तर वागायचं बी लय मुश्किल आहे ना सहज गेलो अडवली गाडी काल अडविल्या बरोबर त्यांना म्हटलं आता धोत्रावर जर मी कालच वर केलं म्हणलं धोत्रावर असतो तो भानगड झाली असती कागद दाखवायला पण जा टी शर्टवर होतो गेलो वजनात बघितलं कुठं पण शिर्डी दिसली ना तर त्याला किती म्हटलं तर काय काय माणसं लय चतुर चेहरा हा एक प्रकारचा कॅमेरा असतो माणसं लगेच ओळखत असतात लक्षात घ्या लगेच ओळखतात त्याला सांगितलं कीर्तन मी म्हटलं हो कीर्तन मग कसं असतं मी म्हणलं तुला माहितच नाही तू महाराष्ट्रात जन्माला येऊन जर तुला माहित नाही तर काय उपयोग आहे म्हटलं काही नाही काय कोणी शिकवलं तुमचं काय वय आहे का आता परमार्थ करायचं मी डोक्याला हात लावून घेतला मी तुमच्या घरी आलतो विचारलं मुलाने एक सुंदर प्रश्न केलता 12वी पर्यंतच परमार्थाला सुरुवात करावी दादा लक्षात घ्या परमार्थ सुरुवात करत असताना तत्चिंतनम तत्कथनम या निरानं ज्या दिवशी तुम्ही परमार्थ करायला शिकाल त्या दिवशी तुमचा अंत निश्चित स्वरूपामध्ये चांगला झाल्याशिवाय राहत नाही प्रयत्न करावा लागतो सोस करावा लागतो अट्टहास करावा लागतो अनेक गोष्टी आहेत हा परमार्थ आहे दादा ज्यांनी समर्पण या परमार्थासाठी केलं ना जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संत नाथबाबा सांगतात ना आमचा देह आम्ही समर्पित परमार्थासाठी केला ना दादा ज्या दिवशी आमचा हा देह परमार्थासाठी समर्पित आम्ही कराल त्या दिवशी या देहाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे जीवनाची सफलता झाल्याशिवाय राहत नाही उत्तर ऐका मग नाथबाबा बोलू लागले की बाबा आम्हीही संसार केला पण कसा अंतःकरणामध्ये परमार्थ ठेवून बाह्य रंगाने संसार केला पण कसा केला कमळाच्या पाण्यासारखा केला ठीक आहे महाराज कमळाच्या पाण्यामध्ये जसं कमळ राहतं ना कमळ पाण्यामध्ये राहतं ना तसा संसार करायचा ना ठीक आहे मग विशेष स्वरूपामध्ये नाथबाबा सांगतात की आम्ही या संसारामध्ये नेमकं राहायचं कसं महाराज रूपकाच्या स्वरूपात सांगतात आधीराच्या पहिल्या चरण पक्षी अंगणी पक्षी अंगणी पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी पक्षी पक्षी अंगणी उतरती जे का
जे का गुंतून याराती जे का गुंतून याराती पैसे असावे संसारी पैसे असावे संसारी पैसे असावे संसारी पैसे असावे संसारी जे का गुंतोलिया राती देखा गुंतोलिया राती देखा गुंतोलिया राती पक्षी अंगणे उतराती देखा आता का गुंतून राहील कोणीच नाही ना दादा हा गुंतूनच राहत नाही मी तर नाही गुंतलो कोण गुंतू न गुंतू पण मी नाही गुंतलो बरोबर हा पक्षी अंगणी उतरते ते का गुंतून राहते दादा का गुंतून राहतील नाहीत का दादा का मग केव्हा या अंगणामध्ये आलेला पक्षी जर केवळ याला माझ म्हणून राहत नसतील तर मग आमचा सुद्धा हा देह या मृत्यू लोकामध्ये सुद्धा आम्ही आलो ना तर यामध्ये गुंतून राहण्याची गरज नाही मग जगावं कसं लागेल एक उत्तर सांगतो आमच्यातली काय संपावी लागेल तृष्णा संपावी लागेल शास्त्र सांगतो की तृष्णा जीर्णा वयमेव जीर्णा माणसाची तृष्णा कधीही संपत नसते तृष्णा संपते का तृष्णा कधीही संपत नाही वयमेव जीर्णा माणसाचं वय कदाचित मोठं होईल 100 वर्षाचा व्यक्ती होईल पण तृष्णा कधीही माणसाची संपलेली नसते तृष्णा विषय काम क्रोध लोभ मद मत्सर ईर्ष्या द्वेष अहंकार दंभ इत्यादीचा त्याग करावा लागेल आणि ज्या दिवशी त्याग होईल विषयाचा त्याग होईल त्या दिवशी निश्चित स्वरूपामध्ये तो या अंगणामध्ये गुंतणार नाही वाक्य सांगेल तुम्हाला वाक्य नीट आहे का आमचं काय झालं हा देहरूपी आहे देह आहे आणि यामध्ये इतके विषय आहेत की विषयामध्ये आम्ही इतके गुंतून गेलो की आम्हाला परमात्म्याचं कधी आठवणच होत नाही दादा त्याच्या पुढचं सांगेल तुम्हाला काय आहे गुरुवारे महाराज सुंदरसं उदाहरण सांगायचे मी सहज सांगेल पुढे चलेल ऐका काय आहे एक सुंदरसं गाव होतं छोटी छोटी वस्ती होती मागल्या 2 वर्षापूर्वी सुंदर दुष्काळ पडलेला होता काही गावाला पाणी सुद्धा सुंदर दुष्काळ होता हा दुष्काळ सुंदरच होता ना मग वाक्य कळालं तर कळालं सुंदर दुष्काळ होता बरोबर आहे सुंदर दुष्काळ होता छोटी छोटी होती छोटे छोटे गाव होते आणि त्याच्यात सुंदर दुष्काळ होता मागल्या 2 वर्षापूर्वी होता ना बघा तुम्ही सुद्धा हा म्हणताय म्हणजे बरं वाटलं सुंदर दुष्काळ होता इतका सुंदर दुष्काळ होता की प्यायला पाणी सुद्धा नव्हतं बरं का 5 गावाची वस्ती एकत्र यायची आणि एकच आड होता आता 5 गावची लोक एका आडातलं पाणी न्यायला यायचे किती एकाच आडातलं पाणी न्यायला यायचे आणि पाणी न्यायला आल्यानंतर सर्व दररोजचा नित्यक्रम बनला रात्रंदिवस त्यांना एकच काम होतं केवळ पाणी आणायचं होतं एवढा दुष्काळ होता एक आड 5 गाव 5 गावातली लोक एका आडाचं पाणी नेत होती दररोजचा नित्यक्रम त्यांचा होता एक दिवस रात्रीच्या वेळेला एक कुत्रा त्या विहिरीत पडला नीट कळते ना तुम्हाला कुत्रा कुत्रा काय पडला नाही तर बोलताय का नाही तुम्ही चिरे सुकली तुमचे कस काय नाही तुम्ही बरोबर आहे आता कोणी ड्युटीहून आले कोण कुठून आले एवढं रिलॅक्स कसं गेलं तुम्ही आले बरोबर आहे ऐका एक कुत्रा त्या विहिरीत पडलेला होता आणि तो कुत्रा विहिरीत पडलेल्यानंतर सहजरित्या सकाळची वेळ सर्व स्त्रिया त्या आडावरती पाणी आणण्यासाठी गेल्या त्या आडाजवळ गेल्याबरोबर बघितल्यानंतर त्या आडाचा दुर्गंध येत होता
काय येत होता? त्यामध्ये कुत्रा पडलेला आहे, मृत झालेला आहे, ते पाणी दूषित झालेलं आहे. पिण्यासारखं पाणी सुद्धा दूषित ज्यावेळेस झालं त्यावेळेस सहजरित्या सावं गावातली मंडळी एकत्र आली म्हणू लागली, बाबा असा कोणतं पाप कर्म आपल्या हाताने घडलं की हे पवित्र असलेलं पाणी काय झालेलं आहे? दूषित झालेलं आहे. सर्वांनी एकत्र केलं, पंडितजीकडे गेलं, सांगितलं पंडितजी नेमकं हे अपवित्र पाणी झालेलं आहे. पवित्र पाणी होतं, एवढा दुष्काळ मोठा पडला, आता पाणी पिण्यासारखं नाही, आता पाणी पवित्र करण्यासाठी नेमकं करावं काय लागेल? पंडितजीने सांगितलं काहीच नाही म्हणे, 7 दिवस सप्ताह करावा लागेल. अरे 7 दिवस सप्ताह करावा लागेल. ती म्हणले केवळ कीर्तन ठेवून चालत नाही, 7 दिवस अन्नदान करावं लागेल. ठीक आहे म्हटलं, लोक काय करावं, आता उपजीविकेचं साधन होतं, आता पाणी तहान लागलेल्या असायच्या आणि सर्व दुष्काळ असल्यामुळं 5 गावची लोक एके आडाचं पाणी नेत होती. सर्व गाव एकत्र आलं, 7 दिवस सप्ताह केला, 7 दिवस अन्नदान केलं, एवढा विशाल भंडारा केला. 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन झालेलं, सर्वच लोक कुठे गेली? सर्वच लोक त्या आडाजवळ गेली. पण आता योगायोग, वाक्य नीट आहे का? आता योगायोग. 8व्या दिवशी सर्व लोक ज्यावेळेस गेली आडाजवळ त्यावेळेस तर आडाच्या जवळ जाता येत होतं, त्यावेळेस दुर्गंध येत होता. आता तर 50 फुटाहूनच त्या आडाचा दुर्गंध येत होता. 8 दिवस झाली होती तो कुत्रा पाण्यात पडला होता. सर्व एकत्र आली म्हणू लागले, हे भगवान आमचं कुणाचं काय चुकलं रे भगवान, काय चुकलं आमचं की आम्ही ते पाणी पवित्र केलं नाही, नामसंकीर्तन 8 दिवस केलं आणि अन्नदान केलं तरी सुद्धा ते पाणी पवित्र झालं नाही. आता नीट वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, किती दिवस अन्नदान केलं म्हणजे ते पाणी पवित्र होणार आहे? किती भगवंताचं नामचिंतन केलं म्हणजे परमात्मे पाणी आडातलं पाणी पवित्र होणार आहे? पाणी महिनाभर जरी सप्ताह केला ना तरी ते पाणी पवित्र होणार नाही. एक साधू रस्त्याने जात होता, गावातली लोक एकत्र जमलेली होती, साधूची नजर त्या लोकांवर गेली, साधू जवळ गेला आणि सांगितलं, काय झालंय? वाक्य नीट आहे का? गावातली लोक सर्व वृत्तांत सांगू लागली, बाबा पाणी अपवित्र झालं म्हणे आडाचं. सर्व गोष्टी सांगितल्यानंतर साधूने सांगितलं, पाणी अपवित्र झालंय बरोबर आहे, पण पाणी नेमकं कशाने अपवित्र झालं? सर्वांनी सांगितलं, बाबा 8 दिवसापूर्वी त्या आडामध्ये एक कुत्रा पडला होता. साधूने सांगितलं, तुम्ही काय काय केलं? त्यांनी सांगितलं, बाबा आम्ही 8 दिवस अन्नदान केलं, नामचिंतन केलं, कीर्तन महोत्सव ठेवला, तरी पाणी पवित्र झालं नाही. साधूने सांगितलं, वेड्या हो, महिनाभर जरी अन्नदान केलं तरी ते पवित्र पाणी होणार नाही. ज्याच्यात जी वस्तू पडलेली आहे ती वस्तू जोपर्यंत आम्ही बाहेर काढत नाही तोपर्यंत पाणी पवित्र होणार नाही. आता उदाहरण लक्षात घ्या, ते विहीर, तो आड म्हणजे काय आहे? ही देहरूपी विहीर आहे, देहरूपी आड आहे. आणि या देहरूपी मनरूपी विहिरीमध्ये काम, क्रोध, लोभ, मोद, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, अहंकार, दंभ हा विषयरूपी एक कुत्रा या देहरूपी विहिरीत पडला. आता किती नामचिंतन केलं म्हणजे तो कुत्रा बाहेर पडेल? जी पडलं ते बाहेर काढावं लागेल ना. मग जसा या गावकऱ्यांना संतांची संगती झाली, साधूची संगती झाली, साधूच्या उपदेशाने तो कुत्रा बाहेर काढला आणि काही क्षणात आडातलं पाणी, अपवित्र पाणी पवित्र जसं झालं, हे व्यावहारिक उदाहरण आहे. तसं पारमार्थिक दृष्टीने आपण चिंतन केलं तर या मनरूपी विहिरीमध्ये एक कामरूपी किंवा क्रोधरूपी कुत्रा पडलेला आहे. आम्ही किती कथा ऐकल्या, किती कीर्तन ऐकले, म्हणजे ही विहीर पवित्र होणार आहे? होणार नाही. तर संत संगती ज्याच्या जीवनात आहे आणि अशा संत संगतीच्या मार्गदर्शनाने किंवा उपदेशाने हा अंतकरण रूपी विहिरीमध्ये पडलेला काम, क्रोध, लोभ, मोद, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, अहंकार, दंभ रूपी कुत्रा जोपर्यंत आम्ही बाहेर काढत नाही तोपर्यंत देहरूपी ही विहीर पवित्र होणार नाही. आणि एकदा का पवित्र झाली की मग तत्चिंतनम तत्कथनम या हृदयामध्ये तो परमात्मा आपलासा झाल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा का आपलासा झाला रे झाला की मग आता या संसाराची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. आणि एकदा का परमानंद रूपी परमात्मा आम्हाला प्राप्त झाला की मग आम्ही कसे झालो? आता आमची संसाराची निवृत्ती झाली. कुणीतरी सुंदर बोलले, लक्षात ठेवा, काय आहे? चाह गई चिंता गई,
चाह गई चिंता गई मनवा बेपरवाह, जिसको कछु न चाहिए वही शहंशाह. ज्याची चाह गेलेली आहे, चिंता गेलेली आहे. चिंता मिटते कुठे दादा? संत संगतीमध्ये, साधूच्या सहवासामध्ये, या सत्संगामध्ये आमची कायमची चिंता मिटते. आणि नीट लक्षात घ्या, चिंतन को बढ़ाओगे तो चिंता अपने आप मिट जाती है और चिंता बढ़ने पर अपनी चिता बन जाती है. ऐका, म्हणून चिंतनाला वाढवा, चिंता आपोआप मिटत असते. आणि ज्या दिवशी चिंताग्रस्त व्यक्ती होतो त्या दिवशी तो व्यक्ती चितेवर गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून चिंता आणि चिता काही गोष्टीचा थोडासा अंतर आहे. म्हणून चाह गई चिंता गई. आता आम्हाला राहिलं काय? आणि आता निश्चिंतीने पावलो विसावा झालो. आम्हाला गरज कशाचीच नाही दादा, परंतु हे झालं कशावरून? केवळ संत संगतीने. आणि एकदा का संत संगती झाली की एक वाक्य मी आत्ताच बोललो तुम्हाला, संतांच्या उपदेशाने आम्हाला तो मार्ग मिळतो. आणि त्या मार्गक्रमण करत असताना या संसाराची निवृत्ती होते. संसाराची सद्गुरू ज्या दिवशी आमच्या जीवनात येतात त्या दिवशी ते सद्गुरू आम्हाला निश्चित स्वरूपामध्ये संसाराची निवृत्ती करतात. आणि एकदा का संसाराची निवृत्ती झाली की परमानंद रूपी परमात्मा सहजरित्या प्राप्त होतो. परंतु वाक्य ऐका, मी कधी कधी अनेक वेळा सांगत असतो की गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाय, बलिहारी गुरुदेव की जो गोविंद दियो मिलाय. एका ठिकाणी संत आणि एका ठिकाणी देव आहे. बरं उत्तर ऐका, आता तुम्हाला सांगेल. एका ठिकाणी देव आणि एका ठिकाणी संत आहे. ज्यांनी संत मागितले त्याला देव प्राप्त करण्याची गरज पडत नाही. आणि ज्यांनी देव मागितलं त्यांना केवळ देवच मिळतो, संत मिळत नाही. लक्षात ठेवा. मग एकदा का अशा संतांचा सहवास मिळाला आणि ते साधन आहे, प्राप्तीचं साधनच संत आहे. लक्षात घ्या. आणि प्राप्त असलेला तो परमात्मा आहे. मी मिळतो कसा? महाराज म्हणतात की हरी प्राप्तीसी उपाय, 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 हरी संत चेते पाय, हे धर्म संत चेते पाय, तुले साधक साधने झेले, साधक साधने धरावे संतांचे पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे लागतात ना दादा. मग तेने साधते साधन साधन संत आहे आणि ईश्वर आम्हाला प्राप्त होतो. आणि एकदा का ईश्वर प्राप्त झाला की संसाराची निवृत्ती आपोआप होत असते. आणि एकदा संसाराची निवृत्ती झाली की परमानंद परमात्मा आम्हाला प्राप्त होत असतो. मग नाथ बाबा सांगतात की बाबा या संसारामध्ये कदाचित प्रत्येक
जीव आहे. परमात्मा संत अवतारावर येतात ना, तरी आल्यानंतर सुद्धा त्यांचं साधन एकच आहे. त्या साधनाचा अवलंब ज्या दिवशी आम्ही करतो, एकदा का अवलंब आम्ही केला की निश्चित स्वरूपामध्ये संतांचं साधन काय आहे, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर, या कलियुगामध्ये आल्यानंतर, या कलियुगामध्ये निश्चित स्वरूपामध्ये जीव दशेतून मुक्त व्हायचं असेल तर सर्वात सोपं साधन सांगितलं ते म्हणजे परमात्म्याचं हरिकीर्तन. ठीक आहे, मग एकदा तर ते हरिकीर्तन, मग किती वेळा बाबा, किती वेळा? जगद्गुरु तुकोबाराय करून आधी संत सांगतात की आम्ही परमात्म्याचं नामचिंतन नेमकं कसं करतो. एकदा 1 तास, अर्धा तास, 10 मिनिट, 2 मिनिट, खरंच गोविंदाचे पवाडे कसे देणारे हाती धंदा. मला काहीच येत नाही बरं का. आता तुम्ही विशारद झालेली माणसं, खरंच आता काय एक स्वर, फक्त मी ऐकणारा श्रोता माणूस आहे, ऐकून ऐकून म्हणणारा माणूस आहे. फरक असतो की नाही? म्हणला अरे दिवारजनी रात्रंदिवस परमात्म्याचं तच्चिंतन तत्कथनम. परमात्म्याचं भजन कसं असलं पाहिजे? दिनरजनी म्हणजेच कर्मणा मनसा वाचा, तिन्ही प्रकारे परमात्म्याचं नामचिंतन आहे दादा. आणि एकदा का परमात्म्याचं नामचिंतन आम्ही गातो कसं, आम्हाला नाही परमात्म्याचं राम नाही ना काहीच नाही. परमात्म्याचं नामचिंतन मुखाला येतं का आमच्या? येतच नाही, खरंच येत नाही. आम्ही गुत्तो कुठं. अरे शास्त्राने सांगितलं की सर्वात मोठाचं साधन या कलियुगामध्ये तरण्यासाठी जर भजन असेल, परमात्म्याचं नामचिंतन असेल, तर आम्ही कशात गुंतलो? माया माम आणि जी याम आणि नाही, लक्षात ठेवा. याच्यात गुंतलो आणि एक दिवस याच्यात गुंतलो रे गुंतलो की आमची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. मग या संसाराची निवृत्ती नाथबाबा सांगतात की आम्ही केली पाहिजे. एकदा का आमची निवृत्ती झाली की झाल्यानंतर परमानंद रूपी परमात्मा मिळतो. पण आम्ही तरी सुद्धा अंतःकरणामध्ये स्थित असलेला परमार्थ जशाची तथाच ठेवून या संसारामध्ये, कारण आलेला जीव संसार हा करणं परम कर्तव्य. संतांनी अनेकांनी संसार केला, पण त्यांचा संसार वेगळा आहे आणि आमचा संसार वेगळा आहे. जगद्गुरु तुकोबारायचं जीवन हे परोपकाराय फलंत वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दोहंती गाव, परोपकाराय इदम शरीरम, असं आमचं असलं पाहिजे. पण आमचं जीवन संसारातलं कसं आहे? यावे खावे बरे असावे सदैव ह्याची करी हाव संसारी. हे संसारातलं आमचं असं आहे. एक घर बांधलं की दुसरं कवा होतं, दुसरं झालं दुसऱ्याचं मोड, दुसऱ्याचं आमच्या पुढे गेलं का काय? होतं की नाही साहेब? होतं की नाही? असं होतं की नाही? खरं सांगा, आपलं म्हणून सांगा. एखाद्याची जर गाडी बघितली, आपली जर भंगार झालेली दिसली, आत्ताच आणली, ही नेमकं करतं काय? त्याच्या पुढचं एक वाक्य सांगतो बरं का, तुळशीराम महाराज. सर्वात भारी वाक्य आहे. माणसाला आपण किती केलं तर त्याचं सुख वाटत नाही बरं का, काहीच वाटत नाही बरं का. दुसऱ्यानं केली की दुःख होतं. कसं होतं सांगतो तुम्हाला. आपल्या सुखात माणूस सुखी किंवा दुःखी नाही, दुसऱ्याचं सुख दुःख बघून दुःखी आहे. कसा? सोप्या वाक्यात सांगतो. एक मी महाबळेश्वरून कार्यक्रम येत असताना ट्रकवर काही मला असं वाटतं दत्ताला एक सांगितलं, एक वाक्य सुंदर होतं. मला नाद आहे, सहज काही दिसलं की ती सांगत असतो, लगेच कॅमेऱ्यात कॅप्चर करून घ्या. एक वाक्य गाडीवर होतं, रात्री 3 वाजता प्रवास करत होतो. अचानकपणे ते वाक्य सुंदर दिसलं आणि इथं सेट होतं बराबर. कसं सेट होतं सांगतो. इंसान अपने दुख में इतना दुखी नहीं होता, इंसान अपने सुख में इतना
सुखी नहीं होता जितना दूसरों का सुख देखकर दुखी है. कळतंय का तुम्हाला? हा, माणसं आपल्या इंसान अपने सुख में इतना सुखी नहीं होता जितना दूसरों का सुख देखकर दुखी है. हा, माणसाला स्वतःची बिल्डिंग जर 2 मजली झाली ना तर त्याला काहीच वाटत नाही, आणि शेजाऱ्याची 3 मजली व्हावी त्याच्या पोटात दुखायला सुरू होतं. कोणाच्या कोणाच्या? जी घर बांधतो त्याच्या पोटात नाही दुखत दादा, जी शेजारी असतो त्याच्याच पोटात दुखतो. कधी कधी भानगड अशी होती, मला काम करू करू बेजारती, इटा वाळवती, पाणी मारू मारू बेजारती, वाळू वाळू बेजारती, सामान वाळू बेजारती, आणि खुर्चीवर नुसतं बसणाऱ्याचं पोट दुखतं. कधी कधी दुखच वाटतं मला सुद्धा. बरोबर आहे, काम करून बेजारती होतं पण शेजाऱ्याचं पोट दुखतं. तुम्ही मला पोट बरोबर आहे, पण हे सांगू का तुम्हाला, हे दुखणं दवाखान्यात जाऊन सुद्धा नीट होत नाही. एखादं खाल्लं बिघाड झाला ना खाल्ल्यानंतर पोटाचा, तर कदाचित दवाखान्यात गेल्यानंतर बिघाड झाल्यानंतर त्याला गोळी खाल्ल्यानंतर तब्येत ठीक होईल, पण हे दुखणं काय तिथं जाऊन सुद्धा नीट होत नाही. कारण हे ईर्ष्येचं दुखणं आहे. कसं आहे? मत्सररूपी दुखणं आहे. कारण आपल्याला आपल्या सुखादुखात काही वाटत नाही, पण दुसऱ्याची 3 मधली झाली की याच्या पोटात दुखायला सुरुवात झाल्याशिवाय राहत नाही. जीवन आहे, याला ईर्ष्या म्हणतात, याला मत्सर म्हणतात. हा मत्सर सुद्धा संत संगतीमध्ये निवृत्त होत असतो, लक्षात घ्या. म्हणून अशा संत संगतीमध्ये आमचंही जीवन गेलं पाहिजे. तुम्ही नाथबाबांच्या परिसरातील मंडळी आहात, अशा संतांच्या भूमीमध्ये राहतात, खरंच तुम्ही पावन पुनीत आहात, लक्षात घ्या. म्हणून सांगतो तुम्हाला, या संसार करत असताना सुद्धा तुम्ही सर्व मंडळी कामातली आहात. एवढा वेळ काढून सुद्धा तुम्ही आलात. संसार माणसाने जरूर करावा म्हणत नाही, पण आमचा संसार असा असावा की केवळ संसारामध्ये आमचं जीवन गेलं तर आमची अधोगती आहे. कारण 84 लक्ष येणीमधून 1 जन्म आम्हाला मनुष्य देह दिला, आणि या देहामध्ये केवळ परमात्म्याचं भजन होत असतं, नामचिंतन होत असतं. म्हणून एवढे याच देहामध्ये आम्हाला मुक्त होता येत असतं. म्हणून ज्या केवळ या संसारामध्ये राहत असताना पक्षासारखं राहावं. महाराजांना विचारलं, मग आम्ही नेमकं राहिलं कसं पाहिजे? विचारलं. महाराज सांगतात, बाबा आम्ही राहायचं कसं सांगू तुम्हाला? राहावं लागतं केवळ पक्षी. हा उदाहरण जर तुम्हाला कळालं नसेल, समुद्रामध्ये कमळाचं फूल आहे, या पद्धतीत आम्ही संसारात राहिलं पाहिजे. एखादा पक्षी दाणी चुकून आपलं काम करून तो जातो, जर तसंही नसेल तर त्याच्या पुढचं आहे. महाराज सांगतात, एखादी धर्मशाळा असते, लक्षात घ्या. धर्मशाळेमध्ये एखादा साधू येतो ना दादा, नीट ऐका, साधू येतो रे, मार्गक्रमण करत असतो रे दादा, मार्गक्रमण करतो, आणि मार्गक्रमण करत असताना तीर्थाटन करत येणाऱ्या रात्रीच्या वेळेला त्या धर्मशाळेमध्ये मुक्काम करतो, आणि मुक्काम केल्यानंतर सकाळ झाली की आपला मार्गक्रमण करतो. एखादा व्यक्ती त्याच ठिकाणी त्याच धर्मशाळेत राहत असताना रात्री मुक्काम केला आणि सकाळी उठला तू म्हणू लागला गावकऱ्यांना, ही धर्मशाळा माझीच आहे, तर लोक काय करतील? मारतील ना त्याला. त्याची धर्मशाळा याचा अर्थ असा आहे, कुणी या आणि कुणी थांबा, कुणी निघून जा. असं थोडंच आहे का? स्वतःचं घर आहे का? धर्मशाळा आहे. या धर्मशाळेमध्ये जसं एखादा साधू एखादा वाटसरी स्थित होतो आणि सकाळ झाली की आपल्या मार्गाला निघून जातो ना, महाराज सुद्धा तसंच म्हणतात. या संसारामध्ये सुद्धा माणसाने राहावं कसं?
उठून गेला. महाराज म्हणतात, बाबा या धर्मशाळेमध्ये वस्ती करण्यासाठी वसती धातू आहे. वस या शब्दाचा अर्थ होतो राहणे. अति अथ अंती असी अथ अथ आमी आवह आमह. वसती कर वसती आला. पुनरावृत्ती वस्ती आपल्याला दिसेल. वसती या शब्दाचा अर्थ होतो वसने धातू आहे आणि वस म्हणजे वसणे म्हणजेच राहणे. बरोबर आहे. वसती कर वसती आला प्रातकाळी उठून गेला. ऐका, वस्ती करण्यासाठी तो एखादा व्यक्ती येतो. वसतो म्हणजेच राहतो. राहिल्यानंतर त्या धर्मशाळेला त्याला कधीही माझं म्हणत नाही. आणि एकदा का तुम्ही माझं बोललात ना, मग निश्चित स्वरूपामध्ये माझं म्हटलात की बंधनात पडलात. आणि एकदा माझ्यापासून निवृत्ती झाली. एक वाक्य सांगून जाईल तुम्हाला. आता कोरोनाचा 2 वर्ष अनुभव तुम्ही घेतलाय. 2 टर्ममध्ये तुम्ही अनुभव घेतला. सांगा, तुम्हाला खरंच वाटतं का माझं कोण आहे? सांगा, माझं कोण आहे? माझं कोणीच नाही दादा. खरं सांगू, जीवन कसं आहे? कबीरजीच्या भाषेत बोलून, शनभुंगुर की कलिका कल प्रात समय खिली न खिली, मल याचक की शीतल गंध सुमीर चली ना चली. मी श्वास घेतलेला आहे ना दादा. मी श्वास 2 मिनिटापर्यंत अमोल महाराज कीर्तन करेल का याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. मग माणसानं केलं काय पाहिजे? भागवत सांगतो, तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वर हरिही. त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. हरिर हरती पापाने इतिस हरिही. मग जर तो परमात्मा नामचिंतन कसं केलं पाहिजे तर श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृथा श्वास जने खोय, ना जाने या श्वास की आव ना होय ना होय. एकदा घेतलेला श्वास मी बाहेर टाकेल का याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. विचार आपण लांबल्ला करतो दादा. 2 वर्षामध्ये अनेक गोष्टी आपण पाहिल्या. 5 मिनिट लक्षात ठेवा. मी अनेक वेळा सांगतो रे दादा, तुम्हाला लक्षात ठेवा. अनेक वेळा सांगतो, परमात्म्यानं आम्हाला इतका सुंदर देह दिला. या कोरोनामध्ये माझं कोण आहे आम्हाला कधी कळालं नाही. आज या 2 वर्षामध्ये खरंच आमची माणसं आमच्यावर प्रेम करतात का हेही आम्हाला कळालं. आणि त्याच्या पुढचं सांगू, संसारिकाला कळतं यात नवल नाही, पण आमच्यासारख्यांना खरंच कळालं की जग आमच्यावर कितपत खरं प्रेम करतो हे आम्हाला कळालं. मी कधी कधी तुळशीराम महाराज, आता सेमारू मराठी बाणाचा सेटअप लागला होता. काल प्रोग्राम संपला. आम्ही आलो. आमची काही मित्रमंडळी महाराष्ट्रातली नामवंत गणेश महाराज कोळसकर आदी सर्व मंडळी बसलो होतो. आमचा प्रश्न झाला, जग फक्त विचारतं कुठपर्यंत दादा? तुमच्या जोपर्यंत काम असतं ना तोपर्यंत लोक तुमची आठवण करतात. तुमचं काम संपलं ना लोक तुम्हाला कुणीही विचारत नाहीत. यात नवल नाही दादा, यात नवल नाही रे. आमच्या घरातली माणसं सुद्धा आम्हाला आमच्या कुठपर्यंत म्हणतात. अनेक वेळा वाक्य बोलत असतो तुळशीराम महाराज. एक वाक्य लक्षात ठेवा, घरात कोणाला अन्ना दादा अरे तुमची ड्युटी आहे ना, तुमच्या घरातली मंडळी तुम्हाला आपल्याला आपलं कवर म्हणतात. जोपर्यंत घरातल्या माणसाला घरातल्या व्यक्ती आणत असतो ना, बरं का, घरातला करता व्यक्ती आणत असतो तोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला अण्णा 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 म्हणतात. अण्णा जोपर्यंत घरात आणून देतो तोपर्यंत घरातली लोक अण्णा जेवलात का, अण्णा चहा पिलात का, अण्णा सून म्हणते अण्णा बसा ना, सून म्हणते अण्णा गरम पाणी देऊ ना. अण्णा ज्या दिवशी रिटायर होतो त्या दिवशी सुनबाई म्हणते अण्णा तुम्हाला काय ड्युटीला जायचंय का, माझ्या मुलाबाळांचं होऊ द्या ना. ऐका, जास्त वाक्य नीट ऐका. पत्नी सुद्धा म्हणते हो चहा देऊ का करून, पण चहा ज्या दिवशी तोच अण्णा रिटायर होतो त्यावेळेस स्वतःची पत्नी म्हणते कुठं हिंडाय जायचंय का, रिकामाच वेळ आहे ना, बसा ना, नंतर सर्वांचं होऊ द्या ना. अण्णाचं जोपर्यंत घरात आणून देणं चालू असतं तोपर्यंत घरातला प्रत्येक व्यक्ती अण्णा अण्णा बोलतो. वाक्य नीट ऐका. आणि ज्या दिवशी त्याच अण्णाचं घरात आणून देणं बंद होतं त्या दिवशी तो अण्णा खायच्या अन्नाला मोताल झाल्याशिवाय नाही रे.
कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणा नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कोणाचे कोणी नाही नाही या जगात कुणीच नाही रे आपलं ज्यांना आपले आपलंच म्हणतो ना दादा त्या गुणावर आम्ही प्रेम करतो ना दादा जग आमच्यावर प्रेम करतो रे यात कवल नाही पण आमच्या घरातली माणसं सुद्धा आम्हाला एक दिवस सोडून जातात ऐकू कुठपर्यंत आहे दादा भागवतात तुम्हाला माहिती आहे अष्टम स्तंभ गजेंद्र एवढा राजा होता गजेंद्र आपल्या मुलाबाळांसाठी जगत होता गजेंद्र जवळ आला ग्रहाने या गजेंद्राचा पाय पकडला होता गजेंद्राला वाटलं माझा मुलगा आहे माझी पत्नी आहे आता माझ्यासाठी काय करतील जगाच्या भीतीस्तव या गजेंद्राच्या पत्नी आणि गजेंद्राची मुलं आपल्या बापाचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत होते अंतकाळ ज्या वेळेस येतो ना दादा तुमचा मुलगा तुमच्या जवळ थांबत नसतो तुमची पत्नी तुमच्या जवळ नसते आय अकेले आने वाले तू अकेला जाएगा कब्र में सोना है तुझको राम भाग को छोड़कर नकली घर बनाया तूने असली घर को छोड़कर आम्ही ज्याच्यासाठी जगायचो ना रे दादा आम्ही त्याला विसरून जातो ज्याच्यावरती प्रेम करायचं होतं ना रे आम्ही त्याला विसरून जातो आणि ज्यांच्यावरती प्रेम केलं एक दिवस तीच आमची माणसं आम्हाला अंतकाळाच्या वेळेला सोडून निघून जातात बहीण कोणाची भाव कोणाचा कोण कोणाचे सगळे सोय रे बहीण कोणाची भाव कोणाचा कोण कोणाचे सर्व राहिले तुटतील धागे नाही 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 रे नाही छातीवर हात ठेवून तुम्ही सांगा की आमचं कोण आहे दादा वाक्य लिहून घ्या या जगतामध्ये कोणीच कोणाचं नाही रे तुम्ही फक्त स्नेह करताय लक्षात घ्या स्नेह करताय ज्यांनी आम्हाला जन्म दिला ज्या माय बापाने आम्हाला जन्म दिला ना त्या माय बापाला विसरणारी आजच्या काळातली मंडळी आहेत ना मी हात जोडून माय बापाला सांगत असतो दादा तुम्ही सुशिक्षित आहात सर्व सर्व्हिसवाली मंडळी आहात जीवन जर तुम्हाला अंतकाळ चांगला व्हावासा वाटत असेल तर मी स्टेजवरून सांगतो
तुमच्या नावावरची संपत्ती मरेपर्यंत कधी मुलाच्या नावावर करू नका. तुम्ही म्हणाल माझा मुलगा किती चांगला आहे. चांगलं तर प्रत्येक जण असतं रे. जब तक पल्लो में पैसा है सब लोग सलाम करे. आपल्याला जवळ असतं ना त्यावेळेस मधाची मासी मधाजवळ केव्हा असते रे. मध आहे तोपर्यंत माशाजवळ गोंगतात दादा. मध संपला ना तर तुमच्याजवळ कोणी राहत नाही. हा जगाचा नियम आहे. तुम्हाला या जगात सर्व काही मिळेल दादा, सर्व काही मिळेल, पण हा पवित्र असलेला देह डबल मिळणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वम पुनर्लब्धम न शरीर पुनः पुनः. हा शरीर बार बार मिळणार नाही, लक्षात घ्या. म्हणून एकदाचा आम्ही जन्माला आलो ना तर हा देह समर्पित परमार्थासाठी करा. जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही. वाक्य नीट ऐका. आम्हाला एक दिवस आम्ही आलो, एक दिवस आम्हाला जावं लागणार हे निश्चित आहे. आणि एकदा का सोडून गेलो ना, मी सांगेल तुम्हाला, ज्यांनी देहावर प्रेम केलं ते अधोगती म्हणजेच पतन झालं. ज्याने आत्म्यावर प्रेम केलं ते तरुण गेल्याशिवाय राहिले नाही. सहजरित्या प्रसंग तुम्हाला सांगतो आणि पुढे चलतो. रामचरित्रामध्ये बरं का वालीचा वध होतो. प्रसंग मी संक्षिप्त मध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. वालीचा वध होतो आणि वध झाल्यानंतर बालीचा वध झाला. पत्नी धावत येते. धावत येत असताना प्रभूकडे पाहते. सांगितले, हे प्रभू तुम्ही काय केलं. माझा पती माझ्यापासून हिरावून नेला, तुम्ही माझ्यापासून वेगळा केलात. आता कोणाकडे बघून जगावं आम्ही. वाक्य सांगू मी. प्रत्येक अंतकाळाच्या वेळेला अंतविधीला मी जातो ना, मी लोकांकडे लक्ष ठेवत असतो. मलाही माहिती आहे माझ्याही घरातले अनेक जण आली म्हणजे काय अमरत्व प्रदान करून आली नाही ना दादा. प्रत्येकाला जन्म आहे, प्रत्येकाला जावं लागणार निश्चित आहे. परंतु ती पत्री म्हणू लागली, हे प्रभू आता मी नेमकं कुणाकडे बघून जगावं, माझं नेमकं होईल कसं. ऐका, रडत होती. रडत असताना राघवजी सांगतात, मला एक सांग, तू कुणाकडे बघून रडते. हा माझा पती आहे, माझ्यापासून तुम्ही घेऊन गेलात. राघवजी सांगतात, मला एक सांगतो, नेमकं प्रेम देहावरती करते का आत्म्यावरती करते. उत्तर ऐका, देहावरती प्रेम करावं तर हा पती जरी मरण पावला असला तरी सुसुप्ती अवस्थेत, आम्ही गाढ निद्रेत असतो ना दादा, त्यावेळेस सुसुप्ती अवस्थेत त्याला म्हणू, सुसुप्ती अवस्थेत असतो त्यावेळेस ती गाढ निद्रा असते. म्हणजेच माणूस मेल्यासारखा असतो ना. मरण या शब्दाचा अर्थ काय आहे. मरण म्हणजे सुसुप्ती अवस्था. आम्हाला सुसुप्ती अवस्थेमध्ये आम्ही काय केलं हे आम्हाला आठवतं का. नाही ना. मग मला सांग, तुझा पती तुझ्या समोर आहे. देहावरती प्रेम करत असतील तर समोर आहे. आत्म्यावर प्रेम करत असतील तर रडण्याची गरज नाही. कारण आत्मा नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकाः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. असा अमरत्व प्रदान करणार आहे. रडते कशाला. ऐका, रडण्याची गरज नसते. आणि ज्यांनी देहावरती प्रेम केलं ते अधोगतीला गेले. आणि ज्यांनी आत्म्यावरती म्हणजेच परमात्मा रूपी परमात्म्यावरती ब्रह्मावरती प्रेम केलं, जो ब्रह्म स्वरूप परमात्मा ज्यांनी ओळखला तो निश्चित स्वरूपामध्ये तरुण गेले. महाराज सांगतात की बाबा आमची सुद्धा या संसारामध्ये आपोआप निवृत्ती होत गेली. आणि एकदा का निवृत्ती झाली की निवृत्ती झाली, पण नेमकी निवृत्ती संसाराची कशामुळे झाली त्याचं कारण आहे, जोपर्यंत आम्ही सद्गुरूला शरण जात नाही तोपर्यंत आमची संसाराची निवृत्ती झाली नाही. आणि संसाराची निवृत्ती एकदा का झाली, सर्व भार आम्ही परमात्म्यावर सोपवला. आता भय नाही, चिंता नाही. का चिंता नाही. महाराज अभंगाच्या एका जनार्दन शरण, 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 एका शरण, एका जनार्दन 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 शरण, एका जनार्दन
तैसे असावे संसार तैसे असावे संसार तैसे असावे संसार ऐसे गुरुजी या क्या बात वाह जोवरी प्रार्थनाची दोरी
प्रार्थना क्या बात प्रार्थना धीरे देवे प्राचीनाचे दोरे गोवरी गोवरी प्राचीनाची दोरी गोवरी प्राचीनाची दोरी 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 गोवरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी गोवरे प्राचीनाची दोरी गोवरी प्राचीनाची दोरी जोरी प्राचीनाची दोरी गोवरी प्राचीनाची दोरी गोवरी
कुमार शरणे एका जनार्दन ऐसे असता भयकवण. महाराज सांगतात ज्या संतांना शरण गेलं ऐसे असता भयकवण. भय चिंता करण्याची गरज नाही. हा झाला अभंगाचा सहज सहज भावार्थ. इथून पुढे 2 तास कीर्तन. साहेब चालतंय? हा 2 तास वेळ नाही घेणार. वातावरण चेंज झालेलं आहे. ऐका नीट सांगतोय. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ऐका एकच गोष्ट सांगेल. मातृसेवा जर शिकायची असेल तर आमच्या ताताकडून शिकायची. लक्षात ठेवा. खरंच 2 वर्षाचा संबंध आहे. 2 वर्षामध्ये अनेक माणसं पाहिली मी. दान धर्म काय असतं, सेवा भाव काय असतो. खरंच आईची सेवा तात्या करतायत. एक वर्ग असा आहे एक तर म्हणतो मी आईची सेवा करतात आणि दुसरी गायीची सेवा करतात. हा काय पाहिजे हो. एक तर जननी जन्म देणारी माय आणि दुसरी गाय ज्यांच्या दारात आहे. भगवान परमात्म्याची कृपा त्यांच्यावर सतत आहे. लक्षात घ्या. का परमात्मा जेवढं काही देतो भगवंतासाठी समर्पित करतात. आणि जीवनामध्ये तुम्ही आई गुरु ही 3 कृपा असाव्या लागतात. लक्षात घ्या. एक पितृकृपा, एक ईश्वर कृपा आणि तिसरी गुरु कृपा. तिन्ही कृपा ज्यांच्यावरती आहेत असे आमचे ताते आहेत. लक्षात घ्या. त्याच्या पुढचं मी वाक्य एकच वाक्य सांगेन जास्त वेळ न घेता. शरण एका जनार्दन ऐसे असता भयकवण. हे जर वाक्य तुम्हाला संबंध लावायचा असेल तर मी तुम्हाला सांगतो. तात्या शरण एका जनार्दन नाही. ऐका बरोबर आहे. प्रमाण ते आहे पण शरण तात्या कुठं आहेत माहिती का. एक तर गुरुला शरण आहे. दुसरी गोष्ट एक आमच्या गुरुजी सारखी आणि अंकल सारखी माणसं जर रस्त्याला असतील, रस्ता दाखवणारी असतील तर तात्याला भय नाही, चिंता नाही. भय चिंता करायची गरज नाही आणि जीवनात भयही नाही. लक्षात घ्या. आणि मग अशी संत असे सत्पुरुष ज्यांच्या संगतीमध्ये असतील. वाक्य लक्षात घ्या. अनेक ठिकाणी प्रोग्राम होतात, अनेक ठिकाणी लोक किती समाज आहे याच्याकडे लक्ष नाही. मी सांगत असतो तुमचा त्या प्रति करण्याचा भाव कितपत आहे. खरंच सांगेल आई वडिलांची कृपा तात्यावरती कायमस्वरूपी आहे. लक्षात घ्या. कारण का आई वडिलांची सेवा इतकी केलेली आहे तात्यांनी. श्रीगुरूंची सेवा, गुरुचा कृपा आशीर्वाद सुद्धा तात्यांना प्राप्त आहे. आणि या कृपेचं फळ म्हणून तात्या आज जे समाजामध्ये येत आहेत किंवा आज आमच्या सारख्यांना त्यांचं स्नेह आम्हाला लाभतं. काही लोक म्हणतात की महाराज तुमचं प्रेम आम्हाला लाभतं. मी म्हणत असतो तुमच्यासारख्यांचा कृपा आशीर्वाद आम्हाला आहे म्हणून आज आम्ही इथे आहोत. लक्षात घ्या. कारण का तुमच्यासारख्याचा कृपा आशीर्वाद आमच्यावर नसेल तर आम्ही इथे उभा राहतो कसं दादा. अनेक वेळा सांगतो जमीनदार मोठा असतो आणि जमीनदाराला दिलेला अधिकार या नौकराला आहे. आम्ही नौकर आहात तुमचे आणि या नौकराला दिलेला अधिकार तुम्ही आहे. तुम्ही जमीनदार आहात म्हणून जमीनदाराच्या चरणावरती कोटी कोटी वंदना. आज हा सुयोग घडवून आणून दिला. ऐका पत्नी कशी असावी. अंकलैत रामचरित्रामध्ये मर्मज्ञ असे असणारे आहेत. लक्षात घ्या. इतके मर्मज्ञ आहेत, एवढे ज्ञानी आहेत की माझ्यासारख्याने त्यांच्यासमोर कीर्तन काय करावं. पण वाक्य सांगतो तात्यांच्या जाधव परिवारामध्ये जर बघितलं तर पत्नी कशी असावी तर जानकीसारखी असावी. आणि समाजात सांगतो मुलगा कसा असावा तर रामासारखा असावा. मुलगी कशी असावी, कशी असावी. आम्ही सांगतो ना जनक महाराजाची जानकी. राम मुलगा कसा असावा तर रामासारखा असावा. बंधू कसा असावा तर लक्ष्मणासारखा असावा. आणि पती कसा असावा तर रामासारखा असावा. पत्नी जानकी आहे तर पती रामासारखा. पती कसा असावा रामासारखा आणि पत्नी कशी असावी जानकी सारखी. तर मी म्हणतो साक्षात तिथं राधा आणि कृष्ण याच ठिकाणी आहेत. काय प्रेम आहे दादा. ऐका पतीने एखादं कर्म करावं त्याच्यामध्ये ऐका अनेक वेळा सत्कर्मामध्ये सांगत असतो ती पत्नी असते. धर्मपत्नी या शब्दाचा वाक्य अर्थ करत असताना शास्त्रही सांगताना धर्मपत्नी कोणाला म्हणतात. मी तर म्हणेल रावणाला सुद्धा राघवजीचा रामा म्हणजे अयोध्येत पाठवणारी कोण असेल तर ती कोण होती. कोण होती हो रावणाची पत्नी.
मंदोदरी अयोध्येला रामाकडे म्हणजेच रामाच्या भेटीचा मार्ग दाखवणारी ती धर्मपत्नी असते आणि परमात्मापासून वंचित ठेवणारी पत्नी असते. मग तुम्ही लक्षात ठेवा, आमची पत्नी आहे का धर्मपत्नी आहे? पण घरात बघितल्यानंतर खरंच पती आणि पत्नी हा परिवार साक्षात अयोध्येमध्ये विराजमान झाल्यासारखं वाटतं. आणि त्याच्यामध्ये हनुमानजी खरंच अंकल हनुमानजी आहेत बरं का. अरे एक लक्षात घ्या, रामाचं काम काय आहे? चलायचं काम आहे. गुरुजी सारखे आदर्श श्रीगुरु वशिष्ठासारखी माणसं इथं आहेत. आणि अशी माणसं असताना जीवनात लागतं काय मला सांगा? काहीच नाही दादा. एक लक्षात घ्या, एवढं प्रेम यांच्या निमित्तानं का असेना तुम्हा सर्वांचं प्रेम मला प्राप्त होत आहे. म्हणून एकच भगवंताकडे मागेल कि कृपा की न होती जो आदत तुम्हारी, सोनी ही रहती अदालत तुम्हारी, जो दिलों के दिल में जगह तुम न पाते तो किस दिल में होती हिफाजत तुम्हारी. अशीच परमात्म्याचा कृपा आशीर्वाद, आई वडिलांचा कृपा आशीर्वाद, श्री गुरूंचा कृपा आशीर्वाद असाच यांच्यावरती सतत ते होत राहो. हीच श्री गुरूंच्या चरणी विनंती, ज्ञानोबारायांच्या चरणी विनंती, पांडुरंग परमात्मा राधाराणीच्या चरणी विनंती करतो. तुम्हा श्रोतोगण आबाल वृद्ध स्त्री पुरुष सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो. मातोश्रींच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो. गाणारी वाजवणारी आमची परमस्मरणी दाभाडे महाराज, महाराष्ट्रातलं नामवंत सुंदर नाव आहे, लक्षात घ्या. तुळशीरामजी महाराज दाभाडे माझ्या कीर्तनाला बोलल्याबरोबर आले. आमचा शुभम महाराज गेवारे हेही आळंदीवरून त्या ठिकाणाहून सांगितल्याबरोबर सर्व मंडळी आली. गाणारी अक्षय महाराज त्यांच्या असतील, योगेश महाराज, काय सांगू काय पकवाज वाजवलात तुम्ही. असं इथं बघायचं का, एक रती तर दुसरा महारथी. कधी कधी असं वाटतं मला बरं का गुरुजी, एखाद्या वेळेस जर पकवाजाला कुणी नाही घेऊन गेलं तर ते असं वाटतं एखादा बडारा वाजव, बडारा बडा तेव्हा तो दुखतोय खुब्या की दुखतोय खुब्या. नेमकं वाजवी तर काय मेळ लागत नाही, पण वाजविले थाप टाकली बघितल्यानंतर असं मन प्रसन्न झालं. एवढी सुंदर आमचे परमस्नेही बरं का आप्पा महाराज या त्या संस्थेतले विद्यार्थी बाबा असतील, त्यांची परमस्नेही महाराज मंडळी असतील, दत्ता महाराज, हे सर्व कन्हैया बरं का आमचं नाथ महाराज, खरंच नाथ महाराज आळंदीवर कीर्तनाला आले सर्वांचं. म्हणून आमचे दादा प्रेम सर्वांचं, अंकलजीचं असेल, जाधव परिवाराचं असेल, तुम्हा श्रोतृगणाचं प्रेम असेल. आणि ऐका, दोनच वाक्याची सूचना देतो. जसं 2 वर्ष आपण वृंदावनमध्ये कथा केली बरं का, निस्वार्थपणे सेवा करणारा जर अनेक वेळा तीर्थयात्रा आपण करतो. ऐका, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपले सुहित पाय तीर्थयात्रे जाई चुकू नको. जर मन कदाचित म्हणत असतील तर ज्यांना कोणाला खरंच अंतकरणातून एक लक्षात घ्या, निस्वार्थ भावनाने सर्व काही करत असणारे आमचे ताते असतील, अंकल असतील, कोण कोणासाठी वेळ काढतं दादा, कोणी कोणासाठी वेळ काढत नाही. ही सुंदर महाराष्ट्रातील नामवंत गाणारी वाजवणारी मंडळी हे जरी एकत्र बोलवायची म्हटलं तर कोणाच्याला येत नाहीत. अरे आम्हाला जर बोलवायचं तर कोणाला कधी कधी एक जण म्हटलं तुम्हाला कथाच नसतात काही की. मी म्हणलं तुम्हाला अजून ओळखीलच नाहीत, मी तर चिटकून असतो याचा अर्थ कथा नाहीत म्हणून चिटकून नसतो, कारण मी साधू आहे. साधू को एक घर की भिक्षा नाही तो 10 घर की भिक्षा असला माणूस आहे. मी कधीच आजपर्यंतच्या इतिहासात 117 कथा केल्या महाराज, पण कुठल्याच यजमानाला आजपर्यंत माझ्यापाशी नंबर कधीच नाही. कथा संपली, विषय संपला, कारण मी पुढे चलत असतो. मी आसक्ती जीवन कधीच जगत नाही. पण माझ्या जीवनात 3 वर्ष झाले ही माणसं अशी चिटकली की कारण हृदयात बसली की आता हे कधी निघतात, निघणार नाहीत. अमोल महाराज गेला तरी ते हृदयस्थ असतील. एवढं प्रेम जिथे असतं ना, ऐका, प्रेम आहे आणि प्रेम कमवण्यासाठी लागतं काय दादा? अरे अंतकरणातून भक्ती, भाव, श्रद्धा, विश्वास, आदर एवढंच पाहिजे रे दादा. काय लागतं? काही लागत नसतं रे. धन किती याच्याकडे काय आहे? धन नसताना सुद्धा धनाचा अहंकार. आमच्याकडे प्रत्येक गोष्टीचा अहंकार आहे, कुणाला ज्ञानाचा, कुणाला कशाचा, कुणाला काय येत नाही त्याला सुद्धा लय अहंकार बरं का. येत नाही त्याला सुद्धा अहंकार. पण मी तर पामर आहे, पामरासारख्याला तुम्ही स्टेजवर उभा करण्याची संधी सर्वांच्या योगाने मिळाली. म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो. म्हणून सर्वांना विनंती, जी गेल्या वर्षी आपल्यासोबत आलेली होती, यावर्षी सुंदर हरिद्वारमध्ये भागवत रूपी अमृताचं रसस्वादन तुम्हाला करायला मिळणार आहे. गेल्या वर्षी वृंदावनमध्ये ज्यांनी जी काय मंडळी आलेली होती त्यांनी सर्व काही गोष्टी बघितल्या.
एवढं सुंदर वृंदावनमध्ये कथा आपण श्रवण केली. यापेक्षा सुद्धा हरिद्वारमध्ये तुम्हाला मोठमोठ्या साधू संत जपी तपी त्यागी महात्म्याचं दर्शन करण्याचा योग मिळणार आहे. पवित्र गंगेचं प्रत्यक्ष आम्हाला नजर रूम आश्रमातून बाहेर पडल्याबरोबर आम्हाला पवित्र गंगा दिसणार आहे. आणि गंगेचं 10 दिवस आम्हाला पवित्र निर्मल अंतकरणाची किंवा त्या पवित्र जलामध्ये स्नान करण्याचा योग, साधू संतांच्या संगतीत राहण्याचा योग आणि कथा श्रवणाचा योग हरिद्वारमध्ये मिळणार आहे. म्हणून ज्यांना यायचं असेल सहजरित्या माझ्याकडून सूचना आहे, सर्वांकडून सूचना आहे. कारण कथा कोणाची आहे? माझीच कथा आहे ना. कथा कोणाची आहे? माझीच कथा हरिद्वारमध्ये आहे. म्हणून माझंही कर्तव्य आहे आपण, कारण लोहे एकट्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला, जसं आपण संप्रदायात बोलतो. सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन हा आनंद उत्सव आपण साजरा केला पाहिजे. अरे एकट्यानं एकटं यायचं कधीच नसतं. देवानं आम्हाला 2 हात दिलेली आहेत. 2 हातामध्ये 2 माणसं घेऊन यायची आणि सुंदर त्याचा आनंद घ्यायचा. हा आनंद आपल्याला 10 दिवस हरिद्वारमध्ये घेण्याचा योग येणार आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी राहुल दादा असतील, अंकल असतील, तात्या असतील यांच्याशी संपर्क साधा. मी तर तुमचाच आहे, आमच्याशी संपर्क साधा. असाच योग परमात्मा ठेवील. असाच योग आम्हाला सुद्धा तुम्ही हरिद्वारमध्ये आल्यानंतर तुमच्या दर्शनाचा योग येईल. म्हणून आता जात असताना फक्त एकदा सर्वांनी तारीख आहे 7 फेब्रुवारीला आपल्याला इथून निघायचं आहे बरं का. 7 फेब्रुवारीला 7 फेब्रुवारी कथेचा म्हणजे या ठिकाणाहून निघण्याचं आहे. जायला मला वाटतं 9 इथून 7ला निघले म्हणजे कथा, जसं आपण वृंदावनला गेलो या औरंगाबादवरून आपल्याला संभाजीनगरमधून 7 तारखेला निघायचं आहे. म्हणून त्याच्या अगोदर किमान कधी कधी माणसाचं काय होतं, जाऊ द्या ना 4-6 महिने आहेत ना, नसतं लक्षात घ्या. एकदा आपण जायचा निश्चय केला ना तर कमीत कमी ट्रेन असेल एक गव्हर्नमेंट रूल पद्धतीमध्ये आपल्याला चालावं लागतं. काही वेळेस काही लोक अचानकपणे आली बरं का, अचानकपणे माणसाला जाता येत नाही. मग त्याच्या अगोदरच आपण रजिस्ट्रेशन करून टाकलं ना तर मग त्या अगोदर सर्व गोष्टी होत आहेत. 4 महिने अगोदर रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, आपलं तिकीट बुक झालं पाहिजे त्याच्या अगोदर. म्हणून सर्वांनी आता पुढल्या महिन्यापर्यंत 15 तारखेपर्यंत तिकीट बुकिंग होणार आहेत. त्यासाठी सर्वांनी अंकल असतील, ताते असतील, सर्व मंडळी आहेत, आम्ही आहोत, संपर्क करून आपापलं तिकीट रिझर्वेशन करून घेतलं म्हणजे पुढचा काळ पुढचा वेळ आम्हाला सहजरित्या प्रवास आणि 10 दिवस आनंद घेण्याचा योग येईल. म्हणून सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो आणि सर्वांनी आता पवित्र हात परमात्म्याला दिले. 2 तास कीर्तन चाललंय. आता जी टाळी वाजविणार नाही, नीट ऐका, जी टाळी वाजविणार नाही मी त्याला भर चौकात देवाला सांगा याला टाळी वाजवायला. देवाला हात दिले, ज्यांना हात दिलेत त्यानंच हातवरी करून टाळी वाजवायची, ज्यांना दिलेत नाही त्यानं वाजवूत नका. मग कोणाला दिले कळेल मला. म्हणून माझ्या एकदा ज्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर भय चिंता काही राहत नाही अशा संतांचं एकदा नाव घ्यायचं. माझ्या ज्ञान बाराया, माझ्या तुको बाराया, माझ्या ज्ञान पाराया, माझ्या तुको बाराया, सुख बाराया,
तुकोबाराया माझा तुकोबाराया तुकोबाराया माझा तुकोबाराया माझा तुकोबाराया माझा तुकोबाराया वाह काय टाळी वाजली वा हात खाली घ्या वा वा काय सुज्ञ लोक आहेत हात घ्या म्हणायचं खालाचा सुद्धा खाली हात नव्हता हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुमचे देखील चरणाविषय म्हणायत नाही नारायणा सुरवाडी कपडे ते साबड गेले आता उदाविषय म्हणायत नाही नारायणा तुका बडे भोग दिलाने वारेला नाही आता उदाविषय म्हणायत नाही नारायण आज करुणी आरती चक्रपाणी वळती उडाले नवधारण काळा दिवस भाव सकळ पुण्यवंत तुम्ही बळ उडाले नवधारण काळा दिवस तुका बाहे डोळे उभाजनी गजबडी उडाले नवधारण काळा दिवस असा प्रेम आरती गोविंदाची गोवाळती लोचनाने करते अवलोकन मुक्ता गोवाळती परमानंद लोचनांची करते अवलोकन नामा म्हणे केशवादी दिवे राही लोकट लोचनाने करते अवलोकन आयुर्देवांचा सावित्र वामन पाहिली शरीर थोड्या वेळाने भेटी परमालिका शनिवारी हे माऊसरी जागा जय देव जय पांडुरंगा वारी पांडुरंगा वारी चवला वारी तुळशी महाराज पितांबर गतुला देव सदावर भेटी जय देव जय पांडुरंगा वल्ला वारी चवला भावी तुला गा देव कार्तिक स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद गुरुदेव पाय काव्या मारुती तुकारामा नागरी सागराय पाशारदा दिले दर्शन गोबाची हा भंगार चिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय काव्या मारुती तुकारामा पिता तुलने से रामा तुकाशाले मनराज शोरी यांनी मस्तक देवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद गुरु पाया काया आरती तुकारामा कालिंदो टांगण वंद चन्नाडो आणि पायनुडू बदु प्रेमालिंगनानंद पूजन भाई वाहून मरनाम रुक्माई माझी जन्म जन्मी तुझा स्मरीचा वार करी संत संसकी सर्वदा अखंड प्रेमाचा करुण पंढरीचा वार करी वारी कृष्णा तुकारावादी पंढरीचा वार करी वारी जोगुणधारी चिंतरी पाय पावरंगा सार सारवी हिच मजली आणि दिवे काही नवा गोता म्हणे आता उदार तू होय संत या संतासी रवी हेची मज दे भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज. आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर